नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। यश त्यालाच मिळते जो अपयशाला घाबरत नाही। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पती पत्नीतील घरगुती वादातून पतीचा मृत्यू झाल्याची घटना खार तळेगाव येथे घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खार तळेगाव येथे पती पत्नीतील वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे। माहितीनुसार खार तळेगाव येथील रहिवासी 45 वर्षीय मंगेश देवीदास गोटे यांचा घरगुती कारणावरून पत्नीशी वाद झाला। हा वाद अचानक विकोपाला गेला आणि दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत मंगेश गोटे गंभीर जखमी झालेत। घटनेनंतर त्यांना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तसेच वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पानसरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास वलगाव पोलिसांकडून सुरू असून पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। देवीदास गोटे हा इसम वय 42 वर्ष नेहमी त्याच्या पत्नीला दारू पिऊन मारहाण करत असे, त्रास देत असे। या कारणावरून काल त्याच्या पत्नीने त्याचा मारहाण करून त्याच्यामध्ये त्याचा खून केलेला आहे। त्याबाबत वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आणि तपास वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। अमरावती शहरात तडीपार असलेल्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। जयस्तंभ चौकात हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवत असलेल्या एका इसमाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आलाय। अमरावती शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार गुन्हेगार शुभम उर्फ सॅम दिनेश वासनिक वय 25 वर्ष राहणार बेलपुरा हा जयस्तंभ चौक परिसरात हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करताना पोलिसांच्या निदर्शनास आले। पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 1000 रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आलाय। हा आरोपी आधीपासूनच तडीपार आदेशाखाली असताना शहरात फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियम कलम 425 तसेच कलम 142 आणि 135 BP ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई अधिक तीव्र केली आहे। वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यामुळे दस्तूरनगर परिसरातील एका मालमत्तेवर महानगरपालिकेने सील लावण्याची कारवाई केली आहे। अमरावती महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत दस्तूरनगर परिसरातील मालमत्ता क्रमांक 381 वर महानगरपालिकेने सील लावण्याची कारवाई केली आहे। ही मालमत्ता कमलबाई खंडेलवाल यांच्या नावावर असून बराच काळ मालमत्ता कर थकीत होता। महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाकडून संबंधित मालमत्ता धारकांना अनेक वेळा नोटीस देऊनही थकीत कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। तसेच कर न भरल्यास मालमत्तेवर जप्ती किंवा सीलची कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला होता। मात्र दिलेल्या मुदतीत कराचा भरणा न झाल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दस्तूरनगर येथे भेट देत मालमत्तेला अधिकृतपणे सील लावलेत। या कारवाईमुळे झोन क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे तसेच कर वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।
घटनास्थळी पंचनामा करून नियमांनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असताना मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. थकीत कर न भरल्यास पुढील काळात सील, जप्ती किंवा इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महानगरपालिकेने दिला आहे. अमरावतीतील नवसारी परिसरात स्वच्छतेच्या समस्यांबाबत महापौर श्रीचंद्र तेजवाणी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. कचरा व्यवस्थापनातील अडचणी लक्षात घेत त्यांनी तातडीने आणखी एक रॅम्पची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. नवसारी परिसरात स्वच्छतेच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांमुळे स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या तक्रारींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक ऋषिकेश देशमुख आणि स्वीकृत नगरसेवक भोजराज काळे यांनी महापौर श्रीचंद्र तेजवाणी यांना प्रभाग भेटीसाठी आमंत्रित केले होते. महापौरांनी प्रभागात भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, नगरसेवक चंदू खेडकर, गुड्डू धर्माडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव आणि कोणार्क कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तपोवन ते नवसारी परिसरातील कचरा व्यवस्थापनाकरिता घंटा गाड्यांद्वारे कचरा कंटेनरमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पाहणी दरम्यान एकाच वेळी 5 ते 6 घंटा गाड्या उभ्या राहत असल्याने कचरा टाकताना अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी महापौरांना दिली. या दरम्यान वाढत्या कामाच्या प्रमाणामुळे एकाच रॅम्पवर ताण येत असल्याचे लक्षात येऊन महापौरांनी तातडीने आणखी एका रॅम्पची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच स्वच्छता व्यवस्थेवर अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतातही जाणू लागले असल्याची चर्चा सुरू आहे. गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या भीतीमुळे अमरावतीत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे. याच भीतीमुळे अमरावती शहरात सकाळपासूनच विविध गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. क्या बताएंगे, बहुत सारे लोग यहाँ पे ये ऐसी पब्लिक लाइन लगा रही, ये ऐसा तरात होगा, रोजगार रह रहे, ये घरों को सिलेंडर नहीं, ये लोगों के ब्लैक से बेच रहे उधर लोग 1500 रुपए के. ये आम जनता को तरास हो रहा ना भैया. ये अब हमारे जैसे आम जनता लोगों को काम धंधा छोड़ के यहाँ पे लाइन लगाना पड़ रहा. और पंप के भी 100 रुपए किलो गैस हो गया. अब बताओ ऑटो वाले क्या कर रहे, गरीब लोग क्या कर रहे. अनेक नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्याकरिता एजन्सी बाहेर रांगा लावल्याचे चित्र होते. दरम्यान काही गॅस एजन्सी चालकांशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की अमरावती शहरात सध्या फक्त कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे. घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी गॅसचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊन अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहनही एजन्सी चालकांनी केले. मात्र सध्याचा साठा किती दिवस पुरेल याबाबत निश्चित सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत. याच पार्श्वभूमीवर अफवांमुळे निर्माण झालेली भीती आणि त्यातून वाढलेली नागरिकांची गर्दी हे चित्र आज अमरावती शहरात पाहायला मिळाले. इराण इस्रायल संघर्षाचे फटके आता आपल्या देशात सुद्धा जाणवायला लागले आहेत. भारत देशामध्ये जे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून गॅस तुटवड्याचं संपूर्ण जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी संकटात आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. सध्या अमरावतीची स्थिती जर बघितली तर अमरावती शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर करिता कुठल्याच प्रकारची अडचण नसल्याची जी आहेत देशमुख गॅस एजन्सीकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे. मात्र कमर्शियल जे आहेत हॉटेलमध्ये लागणारे गॅस सिलेंडर याचा तुटवडा अमरावती शहरामध्ये सुद्धा असल्याचं चित्र एकंदरीत जे आहेत माहिती समोर येत आहेत. आपण सध्या देशमुख गॅस एजन्सी समोर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याची संपूर्ण प्रसार माध्यमांवर बातम्या सुरू असल्यामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गॅस जे बुकिंग करण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र कुठल्याच प्रकारची या ठिकाणी घरगुती गॅस करिता तुटवडा नसल्याचं जे आहे माहिती समोर येत आहे. मात्र
हॉटेलमध्ये लागणारे जे आहेत कमर्शियल गॅस करिता मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये सुद्धा तुटवडा असल्याचं माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे घरगुती लागणाऱ्या गॅस करिता कुठल्याच प्रकारे नागरिकांनी भयभीत होऊ नये। संपूर्ण जे आहे तर सध्या तरी अमरावती शहरामध्ये घरगुती गॅस करिता कुठल्याच प्रकारचा तुटवडा नसल्याचं यावेळी समोर आलं आहे। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्माचा मी रोजकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतातही जाणू लागल्याचे चित्र दिसत आहे। अमरावती शहरात कमर्शियल गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारावर होत असून त्याचे पडसाद आता भारतातही उमटताना दिसत आहेत। अमरावती शहरात विशेषतः कमर्शियल गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। हॉटेल व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचे इंधन म्हणजे गॅस। मात्र सध्या हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक हॉटेल चालक चिंतेत आहेत। गॅस एजन्सीकडनं सध्या फक्त घरगुती गॅस उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे, तर कमर्शियल गॅसचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या परिस्थितीमुळे अमरावतीतील अनेक हॉटेल व्यावसायिक पर्यायी मार्ग शोधताना दिसत आहेत। सिटी न्यूजच्या टीमने शहरातील काही हॉटेल मालकांशी संवाद साधला असता गॅस पुरवठा न झाल्यास स्वयंपाक करण्यासाठी सिगडी किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याचे सांगितले। मात्र हा पर्याय दीर्घकाळ चालू राहू शकत नाही असेही हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कमर्शियल गॅस पुरवठ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। या परिस्थितीमुळे शहरातील हॉटेल व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इराण इस्रायल जे सध्या युद्ध चालू आहे त्याचा परिणाम आता भारतामध्ये सुद्धा होतानाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वात पहिलं फटका जे आहे तर ते हॉटेल व्यावसायिकांना बसल्याचं चित्र आहे। कारण आता अमरावती शहरासह संपूर्ण भारतामध्ये जे आहेत कमर्शियल गॅस मिळण्यास मनाई झालेली आहे। संपूर्ण गॅस बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात जे आहे याचा फटका बसतानाचे चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक जुळलेले आहेत। काय सांगाल सर, दोन देशांमध्ये चाललेलं युद्ध त्याचा परिणाम आपल्या भारतामध्ये दिसून येते, काय सांगाल? मी माझा परिचय देतो। रवींद्र सिंग सलूजा, न्यू ईगर रेस्टोरेंट, अध्यक्ष खाद्यपेय विक्रेता मंडल, अध्यक्ष अमरावती रेस्टोरेंट लॉजिंग एसोसिएशन। ये जो युद्ध चल रहा है ईरान और इजराइल का, इसका हमारे हिंदुस्तान में भी बहुत असर हुआ है और इसके सिलेंडर सबसे बड़ी मार जो पड़ रही है होटल व्यवसायी को पड़ रही है सिलेंडर की, जो कि हमारे पास में जो 4-5 दिन पहले हमने जो उठाया था वो कोटा हमारे पास अभी तक चल रहा था, लेकिन अभी हमको सिलेंडर देना बंद हो गया। 2 दिन हो गए हमको सिलेंडर नहीं मिल रहे डीलर की तरफ से। तो इसका फटका तो पूरे अमरावती शहर में और पूरे देश में पड़ ही रहा है, लेकिन अब हमको इसका ऑप्शन ढूंढना है। तो हम लोग इसका ऑप्शन है, हम लकड़ी की भट्टी से हम हमारा काम कर रहे हैं। तवा का रोटी हमने बंद कर दिया, तंदूर की रोटी हम लोग शुरू कर रहे हैं, क्योंकि बाहर गाँव से जो लोग आते हैं उनको तो हमें कुछ ना कुछ देना ही पड़ेगा। लेकिन फिर भी मेरी सरकार की तरफ, सरकार को, कलेक्टर साहब को यही निवेदन रहेगा कि थोड़े बहुत जो भी सिलेंडर देने की वो हमको इजाज़त देते हैं या थोड़ा बहुत जो भी कोटा होटल व्यवसाय को देते तो हमें काफ़ी उससे रिलीफ मिलेगा। क्योंकि यहाँ बाहर गाँव से भी बहुत अमरावती शहर में लोग आते हैं, पेशेंट्स लोग आते हैं, तो उनको भी हम खाना कैसा देंगे, नहीं तो इससे बहुत सारे होटल अमरावती बंद हो जाएंगे, लेबर का प्रॉब्लम आ जाएगा, बहुत सारी इसमें बैड इफेक्ट आएंगे। ये मेरी आपसे विनती है। अमरावती शहरामध्ये सध्या तरी 1 ते 2 दिवस सर्व हॉटेल चालू राहतील, त्याच्यानंतर काय स्थिती राहील? आपण सुद्धा आता सांगितलं की भट्टीवर संपूर्ण स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहोत, आपण करणार, मात्र बाकीचे जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीचा परिणाम होऊ शकतो? यार देखो, कोई भी चीज़ जब अगर कोई चीज़ की अपने को प्रॉब्लम जा रही तो अपना सोल्यूशन निकालने की हम लोग उसकी कोशिश कर रहे हैं। लेकिन अब किसी का किचन में धुआं होता है, लकड़ी जलाना, ये करना वो पॉसिबल नहीं होता है। तो मुझे ऐसा लगता है इससे परिणाम बहुत गलत जाएगा और इसमें मुझे ऐसा लगता है ये 1-2 दिन में अमरावती शहर में कम से कम 30-40% होटल्स बंद होने के चांसेस दिख रहे हैं मुझे, जो कि नहीं होना चाहिए। और जबकि मैं बार बार अपने शासन से ये निवेदन करूंगा, जो भी है थोड़ा बहुत फूल नहीं फुलाची पाकड़ी हमको सिलेंडर, कमर्शियल सिलेंडर देने की कोशिश कीजिए। या संघर्षामध्ये कोणत्या पद्धतीने आपल्या देशाने भूमिका बजवायला हवी? या इसमें तो अपने देश की भूमिका ऐसी रहने को ना कि इनके पास में बहुत सारा स्टॉक रहने को ना था अपने पास में। जब पता था अपने को ये जंग चल रही है तो इस विषय में इनके पास में क्या इनका प्रोग्राम है और इनकी क्या मॅनेजमेंट आहे हमें नहीं पता। फक्त गॅसच नव्हे तर इतर सुद्धा काही वस्तूंवर मोठ्या प्रमाणात किमती वाढविण्यात आलेल्या हाँ, आहेत। इस पे
तेल है इस पर भी इसके भी रेट बढ़ गए हैं और धीरे धीरे बाकी चीज़ों के भी मुझे ऐसा लगता है रेट बढ़ेंगे। मेन बात है हमारा सिलेंडर हमें बहुत जरूरी है, उसके बिना हम लोग काम नहीं कर पाएंगे। अगर जर हे युद्ध वाढलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो याचा? भारत क्या हर देश में इसके अर्थव्यवस्था पर परिणाम पड़ेगा, क्योंकि जब कोई देश में युद्ध होता है तो उसके परिणाम तो सबको भुगतना पड़ता है और वो सब भुगतेंगे उसको। मुझे लगता है ये युद्ध को रोकने की कोशिश करना चाहिए सरकार ने और बाकी देशों ने मिलकर। आपली कशा पद्धतीची तयारी राहील? आता गॅस संपूर्णपणे बंद झालेली आहेत, आपण सुद्धा भट्टीला सुरुवात केली आहे, किती दिवस पर्यंत आपण हे चालवू शकाल? देखिए अब हम हमारी तरफ से मेहनत और कोशिश करेंगे, जितना भी हो सके हम लोग लकड़ी पे कोयले पर हमारा काम करने की कोशिश करेंगे, थोड़ा बहुत जो होगा करेंगे हम लोग काम। नक्कीच अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात जे संकट आल्याचं चित्र सध्या एकंदरीत पाहायला मिळतंय। संपूर्णपणे जे आहेत गेल्या 2 दिवसांपासून हॉटेल मालकांना असो किंवा कमर्शियल गॅस देण्यास मनाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांचं जे आहेत व्यवसायावर सध्या खंडणी पडण्याचं चित्र एकंदरीत आपल्या अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित काळे, पाहत सिटी न्यूज, अमरावती। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अमरावतीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षिका कीर्ती चिंतामणी आणि ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांचा अभिनंदन पेंढारी मित्रमंडळ आणि दिगंबर जैन महासमिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। अमरावती शहरात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षिका कीर्ती चिंतामणी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसेच नगरसेविका ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांनी केलेत। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। दिगंबर जैन महासमिति विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंडारी द्वारा अमरावती में सफलतापूर्वक महिलाओं का जागतिक महिला दिन के अवसर पर सम्मान किया गया। इस अवसर पर अमरावती की पार्षद जैन समाज की सौ प्रीतिताई रेवने यह चुन के आने से उनका एवं उन्हें मुंबई न्यायालय में राजपात्रित अधिकारी करके नियुक्ति की। इस उपलक्ष्य में एवं अमरावती की कारागृह की जेलर कीर्तिताई चिंतामणि, इनका दोनों का महिला दिन के अवसर पर उनके घर जाके सत्कार किया। अखेर अमरावती शहरातील राजकमल रेल्वे उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी आता काम सुरू झालेलं आहे। आपण एकंदरीत जर बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी संपूर्ण भिंत उभारून नागरिकांकरिता ये जा करण्याकरिता जे आहेत रस्ता बंद करण्यात आला होता। मात्र आता जे आहेत या उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत हा उड्डाणपूल सर्वात अगोदर जे आहे आता जमीनदोस्त करण्यात येणार आहे। सामान जे आहेत आतमध्ये नेण्याकरिता संपूर्ण भिंत पाडण्यात आलेली आहे। कालपासून या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात पूर्ण एकंदरीत बघितलं तर सामान सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। मुंबईच्या एका मोठ्या कंपनीला या संपूर्ण जे आहेत उड्डाणपूल तोडण्याचा ठेका देण्यात आलेला आहे आणि रेल्वे स्टेशनच्या वरील जो उड्डाणपूल आहे तो सर्वात अगोदर तोडण्यात येणार आहे। जवळपास 1 महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्याकरिता लागणारे साहित्य, मशिनरी सुद्धा या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत आणि आता या संपूर्ण बांधकामाला सुरुवात करण्यात म्हणजे उड्डाणपूल तोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तर भिंत तोडून आतमध्ये संपूर्ण सामान आता नेण्यात येणार आहे आणि आज सकाळपासूनच जे आहेत युद्ध पातळीवर ही संपूर्ण उड्डाणपूल तोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्या 1 महिन्यात हा संपूर्ण उड्डाणपूल तोडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित काळे, पाहत रहा सिटी न्यूज, अमरावती। अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे। गेल्या 65 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या घरावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे। अमरावती शहरातील छत्री तलाव परिसराकडे जाणाऱ्या मार्गावरील कवळनगर झोपडपट्टी परिसरात राहणारे सोनू चावरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या समस्या मांडल्यात।
सोनू चावरे यांच्या म्हणण्यानुसार ते गेल्या सुमारे 65 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावावर महानगरपालिकेच्या कर पावत्या तसेच PR कार्ड असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून घर तोडलेत, असा आरोप त्यांनी केला आहे. या कारवाईनंतर त्यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणावर स्थगिती आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तरी देखील गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आमदार रवी राणा यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. घर तोडण्यात आल्यामुळे आपल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचे देखील सोनू चावरे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी अनेकदा महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला असला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. या आरोपांमुळे अमरावती शहरात चर्चा रंगली असून या प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित विभाग काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय सियाराम, जय वाल्मीकि, जय भीम। मेरा नाम सोनू सुभाष चावरे, मैं कंवर नगर में रहता हूँ। इसके पहले जो अतिक्रमण हुआ, मेरा घर टूटा, जो 18 मीटर का डीपी रोड बता के हमारे को जो हमारा घर तोड़े, वो डीपी रोड वो अगर 18 मीटर का है तो पीछे 14 मीटर का रास्ता क्यों? हमारे को क्यों बेफजूल तुमने हमारे को बेघर कर डाले? हमारा पूरा परिवार इधर के उधर हो गया, हम भाड़े से रहने चल गए। उसमें भी हमारा कोर्ट में चालू रहने के बाद आप लोग हमारे को बार बार धमकियाँ दे रहे कि तुम खाली कर दो, हमको नाली बनाना है, हमको घर हमारे को रोड बनाना है। तो फिर हमने कोर्ट में क्यों डाले? हमारे को न्याय तुम दे रहे क्या कोर्ट दे रहा? हम कोर्ट में क्यों गए? वो अगर रास्ता 18 मीटर का है तो पीछे 14 मीटर का क्यों? बड़ी बड़ी तुम बिल्डिंग का क्यों नहीं तोड़ रहे? तुमने गरीबों के घर ही क्यों तोड़े? मेरे को यही बोलना है कि हमारे को न्याय देना है, तुम्हारे को तो बराबर दो, भेदभाव करो मत। 18 मीटर का अगर तुमको वहाँ पे रास्ता बनाना है तो पीछू का भी 18 मीटर मेरे को बताओ कि ये 18 मीटर का रास्ता है, हमने कार्रवाई सब पे करे। हमारा बोलना किसी को कुछ है नहीं। और उसके बाद अगर मेरे को मेरी जान को कुछ होता है या मेरी मम्मी मेरे फैमिली में से अगर किसी को भी कुछ होता है तो इसका जिम्मेदार आमदार रवि राणा रहेगा। किसके धमकी आ रहे हैं आपको? आमदार की धमकी आ रही रवि राणा की। इसके पहले भी हमारे पास घर के पास आके गया था, तेरे को रातों रात घर से उठा लूँगा। अरे हमने करना क्या है? हमारे पास ऑप्शन नहीं है, आत्महत्या करने के सिवा कुछ ऑप्शन नहीं है हमारे पास कुछ भी नहीं बचा। हम बेघर हो गए, हमारे से 7,000 रुपये भाड़ा भी भरना नहीं होता अभी। मेरा पूरी फैमिली इधर के उधर हमारे पीछू बीमारियों से लड़ेंगे, दवाखानों से लड़ेंगे कि किससे लड़ेंगे? हमारे पास दूसरा ऑप्शन है नहीं, हम आत्महत्या कर लेंगे। पुलिस स्टेशन में कंप्लेंट नहीं की क्या आपने इस बारे में? मैंने आयुक्त तो सर को वो दिया था FIR जब हुआ था, उसकी OC भी है मेरे पास। जब उन्होंने धमकी देके गए थे, जब मैंने बोला था, अभी 2 दिन पहले मेरे को बुलाया उन्होंने, महेश मूलचंदानी करके लड़का है, उसने मेरे को वहाँ पे बुलाया, भाई बोले इधर आ। मैं गया, भाव से बोले तेरा सेटलमेंट करा था बोले। अब भाव के पास गए तो भाव बोलते कि तू मेरे को वो जगह खाली करके दे दे। अरे भाई काहे को करेंगे? हमारा कोर्ट में मैटर चालू है ना, हम कोर्ट काहे के लिए गए? फिर सब तुम ही करने का है तो तुम नहीं करना, फिर सब कोर्ट विरट सब बंद कर डालो, थाने कोर्ट सब बंद कर डालो, तुम ही करो सब। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहर आणि परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वातावरणात होत असलेल्या विलंबनामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर गर्दी करत नाराजी व्यक्त केली आहे. बडनेरा शहरासह परिसरातील जवळपास 50 गावांना गॅस पुरवठा करण्याची जबाबदारी ही मंगलम भारत गॅस एजन्सीकडे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बुकिंग करूनही ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मी मोबाईलवर फोन लावत आहे तो मोबाईल स्विच ऑफ दाखवत आहे, हा नंबर अस्तित्वात नाही आहे. आणि यांच्यासोबत संपर्क केला तर ते अरेराई करता, आम्ही काय तर गोट्या खेळून राहिलो काय, आणि अरेराईची भाषा वापरतात. तुम्हाला जे कंप्लेंट करायची करत बसा. तुम्ही पुन्हा किती दिवसापासून? 2 दिवसापासून येत आहे आणि मोबाईल 4 दिवसापासून संपर्क करत आहेत. हा नंबर अस्तित्वातच नाही आहे. कोणत्या नंबर संपर्क करता आपण? भारत मंगल गॅस म्हणून असं आहे आणि त्यांच्या ऑनलाईनमध्ये ते सेव्ह केलेलं आहे. नियमांनुसार ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 1 ते 3 दिवसात सिलेंडर मिळणे अपेक्षित असते.
परंतु प्रत्यक्षात ग्राहकांना 5 ते 6 दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितले जात असल्याचे समोर आले आहे. खऱ्या अर्थानं भारत सरकारने ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली, ती भीती एक सरकार म्हणून लोकांच्या मनातून आपल्याला घरगुती सिलेंडर मिळणार नाही या आशेपोटी सर्व नागरिक आपल्या गॅस मिळावं, आपल्या घरची चूल पेटावी ह्याकरता इथं गर्दी करत आहेत. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेन की ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरची जे टंचाई भासत आहे असा गृहीत धरून जे नागरिक आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी करत आहेत ते त्यांनी दूर करावी. आणि त्याचप्रमाणे जे व्यावसायिक सिलेंडर आहेत जे पूर्णपणे आता बंद केलेले आहेत, ज्यामुळं व्यावसायिक सिलेंडरच्या माध्यमातून जे आपले व्यवसाय करत होते, त्यांचे घरं चालत होते, ते सुद्धा आज खूप घडीवर पडलेले आहेत. त्यांनासुद्धा रोजगार प्राप्त व्हावा, त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे ह्या अनुषंगाने तातडीनं शासनानं उपाययोजना करून या सर्व गोष्टीचा निराकरण करावं एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. यामुळे संतप्त नागरिकांनी एजन्सी समोर गर्दी करत नाराजी व्यक्त केली आहे. एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की गॅस प्लांटवरून सिलेंडरचा साठा उशिरा मिळत असल्यामुळे वितरणात विलंब होत आहे. माझं नाव सुनील अरुण बोरगे, मी मंगलम भारतीयाचा एक कर्मचारी आहे आणि माझं सर्व बंडाऱ्यातल्या वासियांना आणि आजूबाजूच्या जे गावखेडे यांना एवढं सांगायचं आहे की एवढं काही पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे. सिलेंडरचा स्टॉक भरपूर आहे आणि कुठेही तुम्ही असं घाबरून जाऊ नका. रोजच्या रोज आपला जे वाटप आहे ते चालूच आहे आणि काहीही मनातली शंका ठेवू नका. आपला वाटप सुरळीत चालू आहे. तुमच्या कार्यालयातून सांगण्यात आलं की 5 दिवसानंतर म्हणजे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 5 दिवसानंतर ते सिलेंडर मिळणार. त्या संदर्भात काय स्पष्टीकरण देणार आपण? नाही, प्रॉब्लेम असा आहे की आपला जो जिथून आपला सिलेंडरचा स्टॉक येतो तर तिथूनच नाही का आपली जे लोड आहे ते कमी झालेले आहे, म्हणून नाही का 5-6 दिवसाची वेटिंग चालू आहे. तरी पण आपल्याकडे साठा खूप सारा आहे. आपण सर्व लोकांना 2-3 दिवस म्हणजे ज्यांचे 4-5 दिवस पहिलेचे नंबर आहे त्यांना पहिले देतो आणि जे नवीन नंबर आहे त्यांना आपण थांबून ठेवलं तरी आपण नाही का सर्वांना सेवा द्यायची सेवा देत आहोत. गॅस पुरवठा अनियमित झाल्यामुळे घरगुती गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समस्या हे आहे, आमच्याकडे माल शॉर्टेज चालू आहे. बुकिंग ऑलरेडी 5 दिवसाची पेंडिंग आहे. लोक प्रेशर ऐकायला तयार नाही. लोकांचे नंबर लागून नाही राहिले. कंपनीचा प्रॉब्लेम आहे. आम्ही सर्वांना हँडल करून राहिलो. जितके नंबर अगोदर लागलेले आहेत त्यांना आम्ही सिलेंडर देऊन राहिलो. 5 दिवसाची वेटिंग आहे. फक्त बस इतकंच म्हणणं आहे. नागरिकांनी शासनाने गॅस पुरवठा साखळी मजबूत करून वितरण व्यवस्था नियमित करण्याची मागणी केली आहे. आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे इंधनाची टंचाई भासत आहे. भारत सरकारने या संदर्भात इत्थंभूत पावले उचललेली आहेत. मात्र काही ठिकाणी या इंधनाचा समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही जे व्यावसायिक जे इंधन वापरायला जाऊ होतं ते बंधन केलेलं आहे. मात्र घरगुती गॅस सुरळीत चालू राहावा याकरता भारत सरकार प्रयत्नशील आहे. परंतु इथे आपण पाहू शकता माझ्या मागे भरपूर गर्दी आहे. लोकांना भीती आहे की बा सिलेंडर मिळणार की नाही. ज्यांनी बुकिंग केलेली आहे त्यांना 5 दिवसाचा अल्टिमेटम इथे देण्यात येत आहे असं येथील एका कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मात्र देशात सर्वत्र घरगुती गॅस सुरळीत वाटप सुरू आहे. फक्त महाराष्ट्रातील जे 2-3 जिल्हे असतील ज्यामध्ये ठाणे असेल, कळवण असेल, अमरावती असेल येथे थोड्या प्रमाणात तुटवडा सुरू आहे. मात्र हा तुटवडा पूर्णपणे सुरू होईल, नियमित वाटप सुरू राहील असं यांचं म्हणणं आहे. पडणेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मोझरी ते जळका या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. माणिग्राम धोत्रा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आज 3रा दिवस झाला असून महिला व ग्रामस्थांनी बस रोखून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.
तिवसा तालुक्यातील मोजरी ते जळका या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाच्या मागणीकरिता माणिकराम धोत्रा तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात अन्न त्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या महिला आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी या मार्गावरील एसटी बस काही काळ थांबवून प्रशासनाचे लक्ष वेधलेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खराब रस्त्यांमुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावात रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की गड्ड्यात रस्ता की रस्त्यात गड्डा, म्हणून यांच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असून शासनाने यांची दखल घेण्यात यावी. जळका रस्ता व्हायलाच पाहिजे. आम्ही क्वेश्चन मांडला आहे, नाही तर आम्ही क्वेश्चन मागं घेऊ नये. 1990 पासून पाहत आहे की आपल्या हा रोड प्रदान झाला होता, त्याच्यानंतर पासून या रोडचं फक्त डागडुजीकरण चालू आहे. आईपर्यंत आई लागते थोडे थोडे गड्डे बुजवतात आणि रोड तसाच राहतो. गावाला खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही कसं करावं सांगा तुम्ही आता. शिरसगाव तरस आहे, जळका गिळका खूप तरस आहे. आम्ही कसं करावं सांगा तुम्ही आता. पाहिजे. या पार्श्वभूमीवर मोजरी जळका रस्त्याचे तातडीने नूतनीकरण आणि रुंदीकरण करावे अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जळका रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्डे झालेले आहे. जेव्हा नॅशनल हायवे अमरावती नागपूर जो नॅशनल हायवे आहे तो जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बंद असतो तेव्हा आमचाच ग्रामीण भागातला जो रस्ता आहे हा पर्यायी म्हणून वापरला जातो. दुसरं महत्वाचं या रस्त्याला महत्व असं आहे की जेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असतो तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे दिंड्या येतात आणि अनेक म्हणजे 100पेक्षा जास्त दिंड्या याच मार्गाने पुण्यतिथी महोत्सवासाठी मोजरीला जातात. तिसरं महत्वाचं या रोडचं महत्व आहे म्हणजे हा रोड हा मार्डी मार्गे समृद्धी महामार्गाला मिळतो आणि अनेक वेळा हेवी ट्रॅफिक सुद्धा या मार्गाने जातो. मग लक्षात घ्या की ग्रामीण भागातला रस्ता आहे म्हणून विभागाने ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आमची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागानेच सेंट्रल रोड फंडला म्हणजे CRF मध्ये 40 कोटीची या रस्त्यासाठी मागणी केलेली आहे. मग 40 कोटीची मागणी केली असताना तुकड्यामध्ये हा रस्ता करण्याचा प्रयत्न का केला जातोय. म्हणजे PWD कडून सांगितलं जाते की शिरसगाव ते मोजरी एक तुकडा करतो, जळका ते शेंदोडा एक तुकडा करतो. हा आम्हाला तुकड्यात हा रस्ता नकोय. आम्हाला हा सलग मोजरी ते जळका हा रस्ता पाहिजे. CRF मधला 40 कोटीचा मंजुरात शासनाने द्यावी आणि तसंच PWD ने त्यासाठी पुढाकार घ्यावा. तातडीने तो 40 कोटी मागावा जेणेकरून मोजरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोडा या सगळ्या 6 गावातल्या नागरिकांना समान न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत ही 40 कोटीची मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणातून माघार घेणार नाही. आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहेत. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विषय आहे शिरसगाव मोजरी धोत्रा ते जळगाव पर्यंत जो रस्ता आहे तो लोकांना खूप त्रासदायक होत आहे, नादुरुस्त झालेला आहे, खड्डे खूप झालेले आहेत. हा रस्ता दुरुस्त व्हावा ही त्यांची मागणी आहे. तो रस्ता तर त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही, तो जनतेसाठी आमचा एक सहकारी पत्रकार त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे. त्यासह काही मागण्या आहे. या सगळ्या मागण्या काही मोठ्या नाही आहेत. शासनाला मोठमोठे समृद्धी मार्ग बनवता येतात, मोठमोठे हायवे बनवता येतात आणि साधा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी या मंजूर करू शकत नाही निधी. गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून तो त्या ठिकाणचा हा प्रस्ताव पडलेला आहे की धोत्रा, शिरसगाव, जळकापर्यंत रस्ता मंजूर करण्याचा. तो रस्ता झाल्यास जनतेत दळणवळणाची साधने सोयीस्कर होईल, सुविधायुक्त होईल. त्यांना ते झटके सहन करून जाता येणार. खूप मुलं तिथून शाळेमध्ये जातात बिचारे. काही लोक त्या ठिकाणी पडलेले आहेत. म्हणजे ह्या सगळा त्रास होऊ नये म्हणून आमचे सहकारी मित्र प्रशांत कांबळे हे उपोषणाला बसले आणि आज त्यांचा 3रा दिवस आहे. आज 3रा दिवस माणसाच्या पोटात अन्न नाही आहे, दाना नाही आहे, काही नाही. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती खालावली, काही झालं तर याला प्रशासन जबाबदार आहे. नागपूरमध्ये हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल शोधून काढण्यात लकडगंज पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने एकूण 19 मोबाईल शोधून काढत ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. लखनगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात वारंवार मोबाईल हरवण्याच्या आणि चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत लखनगंज पोलिसांनी विशेष तपास मोहीम सुरू केली. या मोहिमेत पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेत मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकाच्या आधारे शोध मोहीम राबवली. या तपासादरम्यान विविध ठिकाणी वापरात असलेले आणि हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आलेत. पोलिसांनी एकूण 19 मोबाईल फोन शोधून काढत ते सुरक्षितरित्या जपले आहेत. यानंतर आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी लखनगंज पोलिसांचे मनापासून आभार मानलेत. लखनगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार क्षीरसागर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, जेणेकरून वेळेत तपास करून मोबाईल शोधून काढणे शक्य होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलिसांकडून जे तक्रारदार असतात, ज्यांचे मोबाईल घाण झालेले असतात किंवा चोरीस गेलेले असतात, त्यांचा शोध घेतला जातो आणि वेळोवेळी ते मूळ मालकांना परत देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्याचप्रमाणे आज देखील माननीय DCP धोंत्री साहेबांच्या आदेशाने आज देखील मोबाईल परत करण्याचा कार्यक्रम त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवला होता. त्यामध्ये लखनगंज पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जे मोबाईल परत मिळवले होते ते असे 19 मोबाईल, साधारण किंमत 4,05,000 इतक्या किमतीचे मोबाईल होते, ते मूळ मालकांना आज परत देण्यात आले. त्या संदर्भाने आज कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये सर्व मूळ मालक आले होते आणि पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या हस्ते त्यांना ते परत करण्यात आलेले आहे. यामध्ये पोलीस स्टेशनचे जे सायबर पथक आहे त्यामध्ये आमचे एक अधिकारी असतो आणि 2 कर्मचारी असतात, PSI राजपूत आणि त्यांच्यासोबतचे 2 कर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली. त्यांचा स्पेशल टास्क असते की जे मोबाईल हरवले जातात आणि जे ट्रॅक झालात त्यांना ते तात्काळ परत मिळवणे हे त्यांचं काम असतं. आणि याच्यामध्ये जे तक्रारदार आहे ज्यांना हे मोबाईल परत दिलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो बघून आम्हालाही बरं वाटतं की आम्ही त्यांचं काहीतरी एक चांगलं काम करून दिलेलं आहे आणि पोलिसांची त्यांच्या मनात तरी प्रतिमा उंचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. कारण बहुतेक वेळेला आपल्याकडे माहिती आहे की पोलिसांच्या बाबतीत निगेटिव्ह म्हणलं जातं किंवा एखादा वस्तू हरवली किंवा चोरीस गेल्यानंतर ती परत मिळणार नाहीच या अपेक्षेने जनता बसलेली असते. पण आम्ही जेव्हा अशा प्रकारे त्यांना परत देतो आणि मोबाईल ही अशी घटना आहे की आता सगळ्यात जास्त जवळची, प्रत्येकाच्या जवळची झालेली आहे मोबाईल ही वस्तू, त्यामुळे ती परत मिळायला त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो बघण्यासारखाच असतो. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात घरफोडीची घटना समोर आली आहे. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि दुचाकीसह लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीदास भरणदास वेणव वय 35 वर्ष हे विनायक नगर गजानन मंदिर मागे राहत होते. 9 मार्च रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह घराला कुलूप लावून विजयनगर येथे मार्केटमध्ये गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप व कंडी कोयंडात तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील अलमारीत ठेवलेली 11,000 रुपयांची रोख रक्कम तसेच सोने चांदीचे दागिने आणि होंडा ऍक्टिवा दुचाकी असा एकूण सुमारे 7,33,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 305, 331, 331-4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडनं आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. एकदम क्या कहेंगे उसको, क्यूरियोसिटी में जो है अंदर जाकर के देखा तो इसकी भी लॉक, जो मेन दरवाजा है उसका भी लॉक टूटा हुआ था. दिन क्या किया, अंदर जाकर के देखा तो सारा का सारा अलमारी जो है वो उसमें जितने भी सामान थे वो सारे बिखरे हुए थे और ताले अंदर के जो लॉक सिस्टम होता है ना अलमारी के अंदर वो भी सारे टूटे हुए थे, पूरे बिखरे हुए. या दीवान वगैरह जो है वो खोल के देखे हुए, जो सोफ़े थे वो पूरे उल्टा पल्टा किया हुआ था सारा का सारा सामान. यहाँ पर तो कैसे कुछ मूल्यवान चीज़ें नहीं थी, बट जब अंदर का जो मेरा बेडरूम है वहाँ देखा जा कर के तो वहाँ 2 लोहे की अलमारी है अलमीराज. तो उन दोनों में कैसे मेरे गोल्ड ऑर्नामेंट्स थे
और डॉक्यूमेंट्स थे, वो सारी चीज़ें जो है देखा तो सारा बिखरा हुआ पड़ा हुआ था। और जो सोने के जो बॉक्सेस होते हैं, वो बॉक्सेस पूरे खुले हुए थे, पड़े हुए थे। गोल्ड जो ज्वेलरीज थी वो सारी की सारी गायब थे। और इसके बारे में जो है मैंने पुलिस में पूरे ब्यौरा दिया हुआ है कि मंगलसूत्र 10 ग्राम का है, 7 ग्राम का है, रिंग्स है वो कितने ग्राम्स की है, जैसे 10 ग्राम की रिंग है, 2 ग्राम की रिंग है। 4 बैंगल्स थे, 2 बैंगल्स जो है वो 20 ग्राम के थे, 10-10 ग्राम के, और 2 बैंगल्स जो थे वो 12.5 के आसपास के ग्राम के थे, 12.5 से 16 के आसपास के। ये मैंने ये सब देखने के बाद मैं तुरंत जो है पुलिस स्टेशन में यहाँ सामने भी मैंने पहले पूछा कि भाई यहाँ आप लोगों को रात को कुछ आवाज़ आई थी क्या? तो उन्होंने बोले कि कोई आवाज़ वगैरह नहीं आई है, अभी वैसे भी गर्मी के दिन शुरू हो चुके हैं तो कूलर वगैरह लग जाते हैं तो शायद उस वजह से आवाज़ ना आया हो। तो मैं तुरंत पुलिस स्टेशन में गया, हुडकेश्वर पुलिस स्टेशन में। तो वहाँ से मेरे साथ में कुछ पुलिस वाले आए, इधर में सीसीटीवी वगैरह देखे कहाँ है, तो उधर कॉर्नर का जो घर है वहाँ सीसीटीवी उन्होंने चेक किए। तो रात के समय 3 बजे के आसपास जो है कुछ चोर दिख रहे थे जो मूवमेंट कर रहे थे। कॉर्नर का जो घर है वहाँ पर भी वो गए थे, लेकिन वहाँ शायद उनको कुछ नहीं मिला होगा, वो फर्स्ट फ्लोर में रहते हैं। तो वो लोग इधर आए और मैंने जो चेक किया, मेरी घर पे बोला देखने के लिए कि कितना टोटल जो हमारा सोना गया हुआ है, तो तकरीबन 14.5 से 15 तोला जो है वो सोना गायब है। और कुछ कैश भी था मेरे बैग में रखा हुआ है। वैसे कैश में एग्जैक्टली गिन के नहीं रखा हुआ था, कभी भी लगता है तो उसमें से मैं यूज़ कर लेता था। हो सकता है कि वो 12,000-15,000 के आसपास कुछ हो। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत अफवा आणि संभाव्य काळाबाजार रोखण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच गुन्हे शाखेला विशेष आदेश देण्यात आले असून गॅस गोदामांवर आणि वितरण व्यवस्थेवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येत आहे। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे। पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखा तसेच डीसीपींना विशेष आदेश देत या प्रकरणावर वैयक्तिक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। नागरिकांकडून 112 हेल्पलाईनवर किंवा इतर माध्यमातून गॅसचा काळाबाजार, साठेबाजी आणि गैरव्यवहाराबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करणार आहे। गॅस गोदामांजवळ कोणतीही अफरातफर होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्याकरिता पोलिसांकडून विशेष पथकांच्या माध्यमातून पेट्रोलिंगही वाढवण्यात आले आहे। गरज पडल्यास गॅस गोदामे, वाहतूक व्यवस्था तसेच वितरण केंद्रांवरही पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे। गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीकडून किंवा केंद्रांकडून पोलिसांकडे मदतीची मागणी आल्यास तत्काळ पोलीस कर्मचारी तिथे तैनात केले जातील असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। गॅस साठेबाजी किंवा काळाबाजार केल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षा तसेच माल जप्त करण्याची तरतूद आहे। गॅस साठ्याबाबतची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून घेतली जात असून पोलीस आणि प्रशासन संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। हमने सभी पुलिस स्टेशंस को आदेश दिए हैं और हमारी जो क्राइम ब्रांच है उनको भी कल ही आदेश दिए हैं। हमने सबने और डीसीपीज को बोला है कि वो पर्सनली इस पे वॉच रखेंगे और इस तरह की कोई भी अगर आपके पास में फ़ोन आता है, कोई भी न्यूज़ आती है या हमारे जो 112 है उसके ऊपर कोई कॉल आती है तो इमीडिएटली उस पर जाके हमारी टीम पहुँचे और उसके ऊपर एक्शन ले, ये हमने किया है। और जो डोमेस्टिक गैस है और उसके बारे में भी अगर आपके पास कोई इन्फॉर्मेशन आती है, कोई भी खबर आती है तो उसके ऊपर भी हम लोग कार्रवाई करें। इसमें सर काला बाजारी न हो, गोडाउन के पास लोग अफरा तफरी न मचे, इसके लिए क्या कुछ विशेष दस्ते रखे हैं जो पेट्रोलिंग करें, जो गोडाउन है उसके अगल बगल सतर्कता बरती जाए? जी, जैसे मैंने बताया कि इसमें हमारी जो पुलिस है उसकी ड्यूटीज़ भी डिफाइंड है कि कोई होल्डिंग होने की अगर संभावना है कहीं भी तो वो चेक कर सकते हैं गोडाउन्स को, उसको ट्रांसपोर्ट में भी मदद कर सकते हैं। जो डिस्ट्रीब्यूशन जहाँ पे हो रहा है वहाँ भी पुलिस हमारी जा सकती है और जाएगी। ये हमने क्लियरली इंस्ट्रक्शन सबको दिया है। कहीं से अगर कोई डिस्ट्रीब्यूटर की तरफ से या कोई सेंटर से अगर हमको कोई रिक्वेस्ट आती है तो हम वहाँ पे डेफिनेटली अपना स्टाफ भेजेंगे और हमारा स्टाफ वहाँ पे रहेगा।
इसका मतलब है कि सुरक्षा घेरे में गोडाउन तक पहुंचेगा, सिलेंडर ट्रकों को सुरक्षा दी जाएगी? जी बिल्कुल, जहाँ पे भी ज़रूरत होगी और वहाँ पे हम लोग सुरक्षा देंगे, जैसा मैंने बताया, जहाँ से भी रिक्वेस्ट होगी। और अदरवाइज़ भी हमारा जो दस्ते हैं वो घूम रहे हैं पूरे एरियाज़ में और उनकी वॉच है इस तरह की कोई भी एक्टिविटी ना करें। सर कुछ आंकड़े आए हैं क्या कि शहर में कितने स्टोरेज है और कितनी जगह पे ऐसे सिलेंडर एलपीजी कुछ स्टोरेज करके रखी गई जहाँ पे अपन दस्तक देने वाले हैं? और देखिए, ये जो है इसमें एक सेपरेट डिपार्टमेंट है, फूड एंड सप्लाईज डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस में, तो उनसे हम संपर्क में हैं और वो भी वॉच रखे हुए हैं और उनकी तरफ से भी जो इन्फॉर्मेशन आ रही है वो हमसे शेयर कर रहे हैं और उस आधार पे हमारी जॉइंट एक्टिविटी चालू है। धन्यवाद। जैसे मैंने बताया कि एक कॉग्निजेबल ऑफेंस है, 7 साल तक की इसमें कैद हो सकती है और उसको अरेस्ट कर सकते हैं। ये सारी चीज़ें जो है हमारे इसमें रहेंगी और जो भी नियम हैं काफ़ी स्ट्रिंजेंट हैं। उसमें कॉन्फिस्केशन से लेके उसको इमीडिएट अरेस्ट से लेके जो इसमें चीज़ें हैं उस आधार पे हम लोग कार्रवाई करने वाले हैं। इसमें जो लास्ट ईयर भी कुछ जो हुए थे एसेंशियल कमोडिटीज एक्ट में, तो ये हमारा जनरली जो है हमेशा चलता रहता है। अभी भी इस साल भी हमने 8 केसेस हैं, परंतु आज की सिचुएशन में जो है, आज की सिचुएशन में भी एसेंशियल कमोडिटीज एक्ट जो है उसके आधार पे और जो भी सेक्शंस हैं हम उसमें लगाएंगे। त्यांची हिस्ट्री आहे, त्यांची पार्श्वभूमी असे याच्यात लिप्त होण्याची ती माहिती पण आम्ही, जसं मी सांगितलं, ती माहिती आमच्याकडे आहे। जे केसेस आम्ही केलेले आहे त्या सगळे लोकांवर ऑलरेडी आम्ही आकडा काढलेला आहे आणि त्यांच्यावर आमची वॉच आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे जर ते परत त्याच्यात मिसळीत दिसले तर। नागपूरमध्ये सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी लकडणगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। लकडणगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आश्वासन देत काही व्यक्तींना मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती। तक्रारीनुसार आरोपीने स्वतःची ओळख प्रभावशाली व्यक्तींशी असल्याचे सांगत सरकारी कामे आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवलेत। या आमिषाला बळी पडून काही लोकांनी आरोपीवर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचे समोर आले आहे। तक्रार प्राप्त होताच लकडणगंज पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। तपासादरम्यान उपलब्ध पुरावे आणि तक्रारदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। या फसवणूक प्रकरणामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार क्षीरसागर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामांकरिता किंवा कॉन्ट्रॅक्टसाठी पैसे देण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास लकडणगंज पोलीस करीत आहेत। आमच्याकडे नीरज खेमका यांचा तक्रारी अर्ज साधारण 1 महिन्यापूर्वी प्राप्त झाला होता। त्यांच्या तक्रारी अर्जामध्ये त्यांनी मेन्शन केलं की त्यांचा नोटबुकचा आणि पेपर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे। पश्चिम बंगालमध्ये त्यांचा एक मित्र आहे, त्याच्याकडे ते गेले असता त्या पश्चिम बंगालच्या मित्राने त्यांची 4 जणांची ओळख करून दिली। त्यापैकी 2 जणांनी सांगितलं की त्यापैकी दोघांपैकी एकाने सांगितलं की तो सरकारी अधिकारी आहे आणि त्याच्याकडे पश्चिम बंगालमध्ये शाळांसाठी ज्या ऑर्डर्स निघालेल्या, शाळेची बॅग आणि इतर याच्या ऑर्डर्स निघाल्या त्या मी तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही ते काम करा, आपल्याला चांगला फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्याने जो आरोपी आहे सुभाषित सिन्हा हा याने स्वतःची ओळख सरकारी अधिकारी म्हणून करून दिली। तसंच त्याने अजून एका याची ओळख करून दिली, शेख अजमिरी हुसेन याची त्याने ओळख करून दिली आणि फिर्यादीला सांगितलं की शेख अजमिरी हुसेन हा इथे या सगळ्या वस्तू बनवतो, तुम्ही त्याला ऑर्डर द्या, आम्ही तुम्हाला सरकारची ऑर्डर तुम्हाला देतो, तुम्ही त्याला सब कॉन्ट्रॅक्ट द्या, तो तुम्हाला ते सगळे तयार करून शासनाला पश्चिम बंगालला पुरवेल, त्यामुळे तुमचे कष्ट वाचतील। तर या सांगण्याला हे करून 2023 मध्ये याने फिर्यादीने एकूण 1,13,00,000 रुपये इतकी रक्कम त्या सब कॉन्ट्रॅक्टर अजीम शेख याच्या अकाउंटला ट्रान्सफर केली होती।
परंतु त्याने कुठल्याही प्रकारचे ती जी कॉन्ट्रॅक्टप्रमाणे कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट तयार करून शासनाला डिलिव्हर केले नाही आणि शासनाकडूनही त्याला जे मिळणार होते पैसे तेही मिळणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर हा वारंवार पश्चिम बंगालला जाऊन दोघांना भेटत होता. दोघेही वारंवार नुसते आश्वासनं देत होते तुमचं काम होईल, परंतु शेवटी त्याला कंटाळून त्यांच्या आश्वासनाला कंटाळून त्यांनी तक्रारी अर्ज दिला. त्याप्रमाणे तक्रारी अर्जावरती चौकशी करून मान्य वरिष्ठांच्या परवानगीनंतर त्या दोघांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा पुढील तपास API चेक करत आहे. नाही, अमाऊंट सध्या या गुन्ह्याची अमाऊंट 1,13,00,000 इतकीच आहे आणि त्याच्यावरती काही फिर्यादीने अमाऊंट दिलेली नाही. याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नक्कीच आहे. तर तपासाअंती जर नवीन त्याच्यामध्ये त्यांचे कोणी संगनमत कोणी केलेलं असेल याच्यामध्ये हे तपासामध्ये दिसून आल्यास त्याच्यामध्ये आरोपी वाढू शकतील. नागपूरमध्ये पैशांच्या कारणावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे एका ई-रिक्षा चालकाने आपल्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यू सूरजनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शब्बीर अब्दुल निसार शेख वय 35 असे आरोपी पतीचे नाव असून तो ई-रिक्षा चालक आहे. आरोपी शब्बीरला स्वतःचा ई-रिक्षा खरेदी करायचा होता. त्यासाठी तो आपल्या पत्नी 26 वर्षीय सोनम हिच्यावर माहेरून पैसे आणण्याकरिता सतत दबाव टाकीत होता. या कारणावरून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशीही आरोपींनी पत्नीला माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून वाद घातला. वाद वाढताच आरोपींनी संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सोनम गंभीर जखमी झाली. महिलेचा आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक आणि शेजारी तत्काळ घटनास्थळी धावलेत. शेजाऱ्यांनी तातडीने जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. यातील जखमी सोनम शब्बीर शेख ही नवीन सूरजनगर कचरा डम्पिंग यार्डजवळ राहते. तिचा पती आहे शब्बीर अब्दुल निसार शेख. यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 8/3/26 रोजी तिला माहेरून ऑटो घेण्यासाठी पैसे मागून आण या कारणावरून तिच्याशी वाद केला आणि तिने त्या पैसे मी माहेरून आणू शकत नाही असे म्हटल्यावरून तिला चाकूने 2-3 ठिकाणी तिच्यावर हमला केला आणि हमला करत असताना तिला दवाखान्यामध्ये नेतो असे म्हणून तिला मधामध्ये सोडले आणि तिथून पसार झालेला आहे. फिर्यादीच्या आई वडिलांचे स्टेटमेंट व बयान वगैरे झालेले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे. यातील शब्बीर अब्दुल निसार शेख याच्या पोलीस रेकॉर्ड पाहिले असता तशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्याच्यावर दाखल नाही आहे आणि क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर तसेच DCP साहेब निकेतन कदम झोन 5 तसेच ACP साहेब पारडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब बोराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागपूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचा जरीपटका पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात महिलेच्याच प्रियकराने तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील नारा गावातील एका घरात काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह अळ्यात लागलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविला. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे स्पष्ट झालेत. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान पोलिसांनी महिलेच्या ओळखीतील व्यक्तींशी चौकशी केली तसेच तिच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा केली. तांत्रिक तपास आणि चौकशी दरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळालेत. या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला. तपासाच्या धाग्यावरून पोलिसांनी शिवणी येथून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपी हा मृत महिलेचा प्रियकर असल्याचे उघडकीस आलेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा सखोल तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. दिनांक 8/3/2026 रोजी सकाळी 9 वाजता आम्हाला माहिती पडली की संयोगनगर नारा शेतीच्या बाजूला जे 4-5 रूम आहेत त्यापैकी एका रूममध्ये एका स्त्रीची जे आहे मृतदेह हा कुजलेल्या स्थितीत आहे. त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी गेलो तर त्या स्त्रीला ओळखणारं कोणी नव्हतं व तिचं पूर्ण मृतदेह कुजलेलं होतं. आम्ही आजूबाजूची सगळं माहिती घेतली. तिच्या अंगावर कोणते असे जखमा वगैरे नव्हत्या. तिची ओळखसुद्धा नव्हती. आम्ही त्याचा मर्ग दाखल केला. त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली. नंतर मला माहिती पडलं आमचे तपास पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी शोध घेतल्यावर माहिती पडलं की ती जशिया उईके म्हणून नावाची महिला आहे. तर तिच्या अनुषंगाने आम्ही तिचा नातेवाईकाचा शोध घेतला. तिला 2 मुली, एक मुलगा आहे. एक मुलगा बँगलोरला होता, 2 मुली शिवनीला होत्या. तिचा मुलीचा शोध घेऊन तिला आणलं आणि तिने आपल्या आईला ओळखलं. तसंच ती ज्या घरी राहत होती एका स्त्रीच्या घरी तिला पण आणलं. तिने पण त्याला ओळखलं. अशा प्रकारे मी मृतदेहाची ओळख केली. नंतर तिचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर आम्हाला कालच प्रायमरी रिपोर्ट मिळाला. त्याच्यामध्ये तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळे आतील रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे आम्हाला डॉक्टरांनी प्रथम दर्शनी सांगितलेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही कालच आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेतली असता ही स्त्री बाजूच्याच एक राजेंद्र यादव नावाच्या इसमासोबत ते आली होती. रात्री त्यांनी दारू पिली व दारूच्या नशेत त्यांनी तिला हातबुक्यांनी मारलं व तिला नंतर सोडून चालला गेला व त्यात तिचा मृत्यू झाला. आरोपीला आम्ही शिवनीतून अटक केलेली आहे. आरोपी अटक आहे. PCR घेत आहोत. पुढील तपास चालू आहे. सर, बॉडी किती दिवसापासून होती? जी बॉडी आहे ही रात्री दिनांक 4/3/2026 रात्रीची घटना आहे. सर, महिला संघ काही गैरव्यवहार भी केला का? नाही, काही गैरव्यवहार नव्हते. सोबतच ते एकत्र आले होते. त्यांचं प्रेमसंबंध होते. गैरकारण दारूच्या नशेत त्यांनी झगडा केला वर असं काही वेपन वगैरे नव्हतं वापरलं. त्यांनी हातबुक्यांनी मारल्यामुळे इंटरनल इंजुरी झाली. त्याच्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. आता आरोपी अरेस्ट आहे. आरोपी अरेस्ट आहे. आता पुढील तपास चालू आहे. नागपूरमध्ये हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल शोधून काढण्यात 5 पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने तब्बल 42 मोबाईल शोधून काढत ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. 5 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत 5 पोलिसांनी विशेष तपास मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माध्यमांचा वापर करत मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकाच्या आधारे शोध मोहीम सुरू केली. या तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांना विविध ठिकाणी वापरत असलेले हरवलेले मोबाईल शोधण्यात यश आले. पोलिसांनी एकूण 42 मोबाईल फोन शोधून काढत ते जप्त केलेत. यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बरोबर आहे. दर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी जसं रेजिंग डे निमित्त 140 मोबाईल वाटप केलेले आहे. हे सर्व जे मोबाईल शोधण्याचं काम आहे, CIR पोर्टल भरण्याचं काम एक सायबरचे PSI गायकवाड आणि आशिष पाटील मोलाचं कामगिरी बजावतो. आशिष पाटीलने आणि महेंद्र सेलुकर एक CDR SDRचं सायबरचं काम पाहणारे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 मधली अंमलदार आहे. हे सर्व मिळून टीमवर्क केलेले आहे. दर 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी आम्ही या सर्व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांच्या आदेशाने हे सर्व प्रकार ते झोन लेवलवरती आम्ही जमा करून सर्वांना ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत ते मोबाईल शोध घेऊन त्यांना परत तात्काळ आम्ही वाटप करून असा कार्यक्रम राबवित असतो. यावेळेला आमचे 42 मोबाईल या वर्षाचे शोध लावण्यात यश मिळालेले. ते सर्वच मोबाईल्स आम्ही त्या मोबाईलच्या मालकांना परत करण्यात आलेले आहे. बजाजनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सेलिब्रेटर हुक्का कॅफेवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात हुक्का साहित्य आणि सुगंधित तंबाखू जप्त केलाय. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर चौकातील सेलिब्रेटर कॅफेमध्ये हुक्का पिण्याची सुविधा दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार 10 मार्च रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने कॅफेवर छापा टाकला. छाप्यात कॅफेमध्ये 2 तरुण हुक्का पीत असल्याचे आढळून आलेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे 27 वर्षीय सचिन अशोक भांडे आणि 30 वर्षीय आदित्य अनिल पेंडखे अशी असल्याची समोर आली आहे. तसेच कॅफेचा मॅनेजर अभय प्रमोद राव वय 34 वर्ष याचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत कॅफेचे मालक अमित भीमदेव इंगळे यांच्या आदेशाने हुक्का साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पॉट, पाईप, मातीची चिलम तसेच विविध फ्लेवरचे सुगंधित तंबाखू असा सुमारे 21,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काही नमुने तपासणीसाठी वेगळे करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मॅनेजर अभयराव आणि मालक अमित इंगळे यांच्या विरुद्ध तंबाखू उत्पादन अधिनियम 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त गुरव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर पोलीस पथकाने केली आहे. काल रात्री आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की सेलेस्टियन हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असून त्या ठिकाणी आम्ही DB स्टाफसह जाऊन कारवाई केली. कारवाई दरम्यान आम्हाला 13 काचेचे पॉट, 13 रबरी पाईप, विविध फ्लेवरचे डबे व इतर साहित्य मिळून आले. असं एकूण 29,700 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला. आणि या ठिकाणी आम्ही सेलेस्टियल हॉटेल येथील मॅनेजर अभयराव तसेच मालक अमित इंगळे यांच्या विरुद्ध कलम 4(क)21(क) तंबाखू उत्पादने अधिनियम अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि पुढील कारवाई करत आहे. आम्ही एकूण 29,700 रुपयाचा मुद्देमाल जमा केलेला. आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती प्राप्त झाली की इथे हुक्का पार्लर सुरू आहे. अशा माहितीवर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करून तिथे मॅनेजर व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. तिथे आम्हाला 2 व्यक्तींना हा मॅनेजर सर्व करताना मिळून आला. त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे. नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक परिसरात ग्राहकांवरनं 2 हॉटेल मालकांमध्ये मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. नागपूर शहरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात मध्यरात्री 2 हॉटेल मालकांमध्ये झालेल्या वादामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसस्थानकासमोर असलेल्या अंबिका रेस्टॉरंट आणि स्वाद हॉटेल यांच्यात ग्राहकांना हॉटेलमध्ये आणण्यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे कारण ग्राहकांच्या वाहनाच्या पार्किंगवरून झालेला वाद असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या गुन्ह्यातील तक्रार जय श्रीराम दालचाचा मालक ऋत्विक राजू डांबरे यांनी गणेशपेठ पोलिसांकडे दिली आहे. तक्रारीनुसार सोमवारी मध्यरात्री ऋत्विक डांबरे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी जात असताना अंबिका रेस्टॉरंट आणि स्वाद हॉटेलसमोर काही जणांमध्ये भांडण सुरू असल्याचे त्यांना दिसलेत. यावेळी स्वाद हॉटेलचा मालक विकास बांगलवार, त्याचा मित्र निशांत सावंत तसेच इतर काही जण आणि अंबिका रेस्टॉरंटचे मालक राम नरेश पांडे, नितेश पांडे, अनुष पांडे आणि दिनेश सापट यांच्यात जोरदार वाद सुरू होता. वाद चिघळल्यानंतर अंबिका रेस्टॉरंटमधील काही लोकांनी शिवीगाळ करत विकास बांगलवार आणि निशांत सावंत यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांना तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाल्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी परस्पर गुन्हे नोंदवत 6 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या घटनेमुळे गणेशपेठ बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत. ते ऍक्च्युअली पार्किंगचा वाद नव्हता, ते कस्टमरचा वाद आहे. त्यात एक कस्टमर जेवणासाठी स्वाद हॉटेल जो आहे त्याच्याकडे जात होता. अंबिका आणि स्वाद हे शेजारी हॉटेल्स आहेत. तर कस्टमर त्याच्याकडे गेल्यानंतर अंबिका हॉटेलचे जे मालक आहेत पांडे यांनी त्याला एलिगेशन केलं की तुम्ही आमचे कस्टमर कशाला घेता म्हणून. त्या कारणातनं दोन हॉटेल चालकांमध्ये वादविवाद झाला. वादविवाद पडतात मारहाणीमध्ये झालं आणि मारहाण झाल्यानंतर दोघांनी पण पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली आहे. सदर रिपोर्टप्रमाणे दोन्ही हॉटेल चालक आहेत आपले अंबिका आणि स्वाद यांच्यावर काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. याच्या अगोदरही पण जे अंबिका हॉटेलचे चालक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांची पास हिस्ट्री तपासून त्याप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच्यामध्ये स्वादवाल्यांनी जी रिपोर्ट दिली आहे त्या अनुषंगाने जे पांडे आहेत त्यात 4 आरोपी आहेत. नितेश पांडे, दुर्गाप्रसाद पांडे, दिनेश चाटप आणि अनुप पांडे असे 4 आरोपींचे नाव आहेत. आणि अंबिका यांच्या रिपोर्टवरनं जे स्वादवाल्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये निशांत सावंत, प्रशांत कमाडे, विकी वांगलवार आणि एक वर्कर म्हणून दिलेला आहे. असे 4 लोकांवर असे परस्पर म्हणजे दोन्ही काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नागपुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मार्च रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयातून रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि तपास सुरू केलाय. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे. सदर पोलीस स्टेशन येथे मोनिश रजा शेख हा एक 21 वर्षाचा युवक आहे जो रायसोनी कॉलेजमध्ये फिजिओथेरपी शिक्षण घेतो. त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मोनिश हा ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे त्या कॉलेजमध्ये त्याची मैत्रीण आहे. त्या मैत्रिणीचा एक प्रियकर आहे आयान खान नावाचा. आयान खान याला असा संशय आला होता की त्याची प्रियसी आणि फिर्यादी जो आहे मोनिश शेख यांचं काय प्रेमसंबंध चालू आहेत. या कारणावरून त्याने मोनिश शेख याला हल्दीराम सदर या ठिकाणी बोलावून त्याचा मोबाईल चेक केला. तर त्याच्यामध्ये काही चार्ट्स डिलीट असल्याने त्याचा संशय जास्त बळावल्याने त्या दोघांमध्ये वादविवाद झाला त्या ठिकाणी. आणि आयान शेख याने त्याला संशयावरून त्याने सोबत आणलेल्या वाहनामधून जे काय लाकडी दांडा होता त्या दांड्याने मारहाण केली. त्याचबरोबर त्याच्याकडे एक चाकूसारखं धारदार शस्त्र होतं. त्याने देखील त्याला जीव मारण्याच्या उद्देशाने तू जर का त्याच्या प्रेयसीचा नाद सोडला नाही तर तुला जीव मारून टाकतो असे म्हणून त्याच्या गळ्यावर तसेच गालावर जीवघेणा हल्ला केलेला होता. आणि त्याच्यातून जे काही गंभीर जखमा झाल्या होत्या त्या अनुषंगाने तो दवाखान्यामध्ये उपचार घेत होता. त्याच्यानंतर त्या दवाखान्यामधून त्याची घेतलेल्या रिपोर्टवरून आयान खान त्याचबरोबर त्याच्यातून इतर 2 साथीदार होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गुन्ह्याचा तपास चालू आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सक्त मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर कपिलनगर पोलिसांच्या डी टीमने एमडी ड्रग्ज प्रकरणात 2 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून अंमली पदार्थ आणि वाहन जप्त केले आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून या मोहिमेत कपिलनगर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं संपूर्ण शहरात ड्रग्ज विरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कपिलनगर पोलीस ठाण्याच्या डी टीमने एमडी ड्रग्ज प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजय संतोष फुलमाली वय 20 वर्ष आणि 30 वर्षीय हिमांशू विश्वजित नागवे अशी आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 3.8 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलेत आहे. तसेच आरोपींकडनं एक मोबाईल फोन आणि एक ऍक्टिव्हा दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 95,100 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. नागपूर पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की शहरात एनडीपीएस कायद्याअंतर्गत अंमली पदार्थांची विक्री, खरेदी आणि वाहतूक करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अंमली पदार्थाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जिसमें आरोपी नाम है अजय संतोष फुलमाली, वय 20 साल, माड़ा क्वार्टर्स, और दूसरा है हिमांशु विश्वजीत नांदगावे, वय उम्र 30 साल, वो भी माड़ा क्वार्टर का है. इन दोनों के पोजीशन में हमें कल 3.8 ग्राम एमडी मिली है और साथ में उसका मोबाइल और एक एक्टिवा बाइक, ऐसे कुल मिला के 95,800 का मुद्देमाल हमने जब्त किया है. हमारे सीपी सर की और पुलिस नागपुर पुलिस की ये सख्त आदेश है कि पूरे नागपुर शहर में एनडीपीएस का कोई भी मुद्देमाल बेचते हुए,
खरीदते हुए या किसी गाड़ी में उसकी वाहतूक करते हुए मिला तो सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। मेरी ये नम्र अनुरोध है कि इसका सेवन ना करे, ड्रग्स का सेवन ना करे या किसी भी अन्य अम्लीय पदार्थ का ना उसकी बिक्री करे ना उसको खरीदी करे, क्योंकि कानूनन बहुत बड़ा जुर्म है। इसके तहत कोई आरोपी मिल जाता है तो उसमें हम कड़ी से कड़ी कार्रवाई भी करते हैं। लास्ट महीने भी हमने एक इसमें मकोका भी किया है। तो मेरा आपसे नम्र निवेदन रहेगा कि नो ड्रग्स एंड एस टू लाइफ ऐसे संकल्पना करके अपनी जीवन बिताइए, और कोई भी माहिती मिले तो नज़दीकी पुलिस स्टेशन में इन्फॉर्म करिए या 112 पे कॉल करिए। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे सुरू असलेल्या सोनापीर बाबा दरगाह उर्स यात्रेदरम्यान बनावट नोटा चालवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। माहूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 19,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात एका विधी संघर्षित अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील सोनापीर बाबा दरगाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उर्स यात्रेच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करीत होते। यावेळी क्रॉस झुल्याजवळील तिकीट काउंटरवरील महिलेने एका मुलाकडून बनावट नोट देऊन तिकीट घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना दिली। यावरून पोलिसांनी तत्काळ त्या मुलाला ताब्यात घेत चौकशी केली। त्याची अंगझडती घेतली असता 500 रुपयांच्या 6 बनावट भारतीय चलनी नोटा म्हणजेच 3,000 रुपये जप्त करण्यात आले। पुढील चौकशीत या नोटा त्याच्या आत्याच्या पतीच्या घरातून आणल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचासमक्ष त्या घराची झडती घेतली। या झडती दरम्यान घरातील रॅकमध्ये कपड्याखाली 500 रुपयांच्या 33 बनावट नोटा म्हणजेच 16,500 रुपये किमतीच्या नोटा आढळून आल्यात। पोलिसांनी पंचनामा करून एकूण 39 बनावट नोटा म्हणजेच 19,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 179 आणि 180 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून विधी संघर्षित अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। नांदेड नागपूर रोडवर दुपारी एक मोठी दुर्घटना टळल्याचे समोर आले आहेत। चालत्या आयवा टिपर गाडीला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली आहे। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नांदेड ते नागपूर या महामार्गावर पिंपळगाव शिवारातील पेट्रोल पंपासमोर एक धक्कादायक घटना घडली आहे। नांदेडकडे जात असलेल्या आयवा टिपर गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली। चालत्या वाहनातून धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच अर्धापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। यासोबतच अग्निशमक दलाच्या गाडीलाही पाचारण करण्यात आले आणि अग्निशमक दलाने तातडीने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाला मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान वाहनाला आग लागल्यामुळे काही काळ नांदेड नागपूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली, तसेच रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागल्याची चित्र पाहायला मिळालेत। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत।
तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.